घरासमोरच्या एका मुलांनी व त्याच्या पूर्ण परिवाराने सुशीला कुंकवास, सूरज कुंकवासनं, गणेश कुंकवासनी माझ्या पप्पाला जे जन्मापासून आंधळे आहे त्यांना मारायचा प्रयत्न केला आणि माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला। दुपारची 12 वाजताची गोष्ट आहे। मी झेरॉक्स काढायसाठी घर टॅक्स पावतीची घरातून बाहेर निघाली सायकल घेऊन। तिथं पाटी पडून होती तर ते पाटी उचलली तर ते बाई बोंबलत आली का तू पाटी काऊन उचलली बा म्हणून। खिड्याची पाटी होती। आता माझ्या पप्पाला दिसत नाही तिथून जर जाणार तर ते पाटी बाबाला रुतणार नाही का म्हणून ते पाटी मी बाजूला हटवली फक्त रस्त्यावरून। तर ती बाई अंगावर बोंबलत आली तर घराजवळ माझी आई मग आडवी गेली का तू पोरीच्या अंगावर कशाला येत आहे। मग आई आडवी गेली तर आईला तिनं मारायचा प्रयत्न केला। आईला केस पकडले तर मी आडवी गेली तर तिनं मला जमिनीवर पाडून दिलं ना केस पकडले। तर ते झाल्यानंतर ती घटना तिथं संपली। एरियातल्या लोकांनी येऊन ते पूर्ण शेजारच्या लोकांनी सोडवलं। तिनं त्याच्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना फोन करून बोलवलं आणि म्हटलं का मला यांनी माझ्या अंगावर हात लावला तर तू ये आणि तिला मार बा म्हणून। तर ते दोन्ही पोरं आले, गणेश कुंकवास, सूरज कुंकवास, आणि येऊन नाही का माझ्या बाबाच्या अंगावर पडले। तर बाबा आडवे गेल्यानंतर बाबाला दिसत नाही तर बाबा नाही का त्यांना रोखायचा प्रयत्न करत होते। तेवढ्याच सूरज कुंकवासनं जडती काडी, हे बघा जळून आहे, जडती काडी घेऊन आईच्या डोक्यावर मारली। तर आईला टाके बसलेले आहे। आता मम्मीला 8 टाके बसले आणि बाबाला 12 टाके बसले आहे। आईला मारलं आणि मारल्यानंतर आई जसं रक्तबंबाळ झाली तशी मी उठली ना पप्पाच्या आडवी गेली तर त्यांनी नाही का मी आडवी आली तर माझ्या तोंडावर एक मारली आणि इथं खांद्यावर एक मारली। तर तसं मारल्यानंतर मी नाही का बाबाच्या नाही का डोक्यावर वरुला नसतो का, ते वरुलानं पप्पाला मारलं। बाबाला 12 टाके मागच्या साईडनी बसले आहे। बाबाला वरुलाने मारल्यानंतर मग मी नाही का समोर गेली तर त्यांनी माझ्या छातीवर एक मारली। छातीवर मारली तर पूर्ण जळून गेलं आणि मी नाही का खाली पडली आणि त्या लहान मुलांनी गणेश कुंकवासनं माझी नड्डी पिचकली आणि त्या सुशीला कुंकवासनं तेव्हा माझे पाय पकडून ठेवले। कारण की मी भरती देणारी पोरगी पाय चालवून आपलं वाचवायचा प्रयत्न करत होती। तू पाय पकडून ठेवले आणि त्या मुलांनी माझे पूर्ण अंधरून पूर्ण जखम करून ठेवली आहे। पूर्ण नकाचे त्याचे पूर्ण माझ्या छातीवर, माझ्या पोटावर, माझ्या कोथ्यावर सुद्धा त्यांनी लाता फुक्क्यांना मारून पूर्ण घायल केलं आहे। माझे कपडेसुद्धा पूर्ण अंदरचे तेव्हा फाटून गेले। ते पूर्ण घटना झाल्यानंतर घरापाशी आणि दुपारची गोष्ट होती तर सगळे घरात नव्हते, म्हणजे चिल्लाचाट नाही झाली तर लोक आले एकदम बोंबलत। माझी बहीण त्यावेळी तिथं हाजीर नव्हती, तेव्हा आली जेव्हा आम्ही बेशुद्ध पडलो होतो। तर सगळे लोक मिळून आम्हाला हॉस्पिटलने रामनगरमध्ये नेल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही बहुत घायल आहे, पहिले तुम्ही जा ट्रीटमेंट करा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन। ते आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करायला गेलो। मला तसंच त्यांनी शेजारच्या लोकांनी बेशुद्ध तिथंच त्यांनी पोहोचवलं तिथं। मग 1.5 तासानंतर आमच्याकडे कोणतेच पोलीसवाले आले नाही, काही नाही। 1.5 तासानंतर माझ्या बहिणीला फोन करून पोलीसवाल्यांनी बोलवलं आणि माझी बहीण तिथं गेली तर बहिणीला म्हणाले की तू बयान दे। आणि माझी बहीण आता 19 वर्षाची आहे। तर माझी बहीण म्हणे का मला नाही समजत मॅडम, म्हणे मी कसं बयान देऊ, मला माहीत नाही, कारण की मी त्या घटनेच्या वेळी तिथं हाजीर नव्हती। तर ते म्हणाले की तुला जे माहीत आहे ते सांग। तिनं जेवढं आमच्या तोंडातून किंवा शेजारच्या लोकांच्या तोंडातून ऐकलं तेवढं तिनं छोटं शॉर्टकटमध्ये सांगितलं। तर तेच त्यांनी FIR दर्ज केली आणि आत्तापर्यंत आमचं ऑफिशियली कोणी बयान घेतलेलं नाही आहे। आम्ही सरकारी दवाखान्यात ॲडमिट होतो, तिथं पोलीसवाला पण आल्या नाही। तर आम्ही स्वतः कॉल केला, मॅडम आमचं बयान तुम्ही कधी घेता, खावं सुकल्यानंतर घेता कधी घेता। तर माझ्या तोंडाला फ्रॅक्चर आहे तर कोणत्या याच्यानं मी कोणत्या ड्युटीवर लागणार, सरकारी ड्युटी तर गेलीच माझ्या हातातून ना। तर तेव्हा मग नाही तर त्यांनी आमचं बयान घ्यायसाठी आले। बयान घ्यायला आले तर त्यांनी फक्त रफली लिहिले, माझं फक्त बयान रफली लिहिल्यानंतर तो बयान अजून ऑफिशियली दर्ज झालेला नाही आहे। आता कसं करणार, जेव्हा त्यांनी माझं पूर्ण कपडे फाडून माझ्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर कलम फक्त 324 लावून त्यांना माझं बयानाच्या अगोदर त्यांना सुटका देण्यात आला, त्यांना सोडून दिले।